नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 1 ते 7 एप्रिल 2024 या आठवड्यातील सर्व महत्त्वाचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत। तर या आठवड्यामध्ये जे आपण डिस्क्रिप्टिव्ह टॉप करंट अफेअर्स पाहिलेले आहेत त्या सर्वांचे रिव्हिजन आज आपण वन लाइनर क्वेश्चन मध्ये अभ्यासणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच आंतरराष्ट्रीय संस्कृती पुरस्कार 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर मीना चरंडा यांना सन्मानित करण्यात आलेले आहे। आंतरराष्ट्रीय संस्कृती पुरस्कार 2024 ने शिक्षण क्षेत्रामध्ये केलेल्या योगदानासाठी किंवा दिलेल्या योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात येतो। नेक्स्ट आहे, नुकतेच जगातील पहिल्या ओम आकाराच्या मंदिराचे उद्घाटन कोठे करण्यात आले? तर बघा, राजस्थान येथील पाली या ठिकाणी करण्यात आलेले आहे जगातील पहिल्या ओम आकाराच्या मंदिराचे उद्घाटन। स्टार्ट प्रोग्राम 2024 कोणाकडून सुरू करण्यात येणार आहे? तर इस्रो सुरू करणार आहे स्टार्ट प्रोग्राम 2024। अलीकडेच सी विजिल ॲप कोणी लॉन्च केले आहे? तर भारतीय निवडणूक आयोगाने लॉन्च केलेले आहे हे ॲप। नागरिकांसाठी आदर्श आचारसंहिता आणि निवडणुकीदरम्यान होणाऱ्या खर्चाच्या उल्लंघनाची तक्रार करण्यासाठी हे एक मोबाईल ॲप्लिकेशन तयार करण्यात आलेले आहे। नेक्स्ट आहे, ऑटोमोटिव्ह टायर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन म्हणजेच आत्माचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर अर्णब बॅनर्जी यांची निवड झालेली आहे ऑटोमोटिव्ह टायर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून। पंचांच्या ICC एलिट पॅनलमध्ये समाविष्ट केलेले बांगलादेशचे पहिले पंच कोण आहेत? तर शराफुद्दौला इब्ने शाहिद हे आहेत बांगलादेशचे पहिले पंच ज्यांचा पंचांच्या ICC एलिट पॅनलमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे। डिजिटल न्यूज पब्लिशर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मरियम मामेन मॅथ्यू यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे डिजिटल न्यूज पब्लिशर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी। अलीकडेच आर्मी कमांडर्स कॉन्फरन्स 2024 हायब्रिड मोडमध्ये कोठे सुरू झाली आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी झाली। अलीकडेच टाइम्स पॉवर आयकॉन 2024 पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? बघा, विजय जैन यांना देण्यात आलेला आहे टाइम्स पॉवर आयकॉन 2024 पुरस्कार। केंद्रीय गृह मंत्रालयाने कोणत्या राज्यात सशस्त्र दल विशेष अधिकार कायद्याचा कालावधी वाढवला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे अरुणाचल प्रदेश आणि नागालँड। तर या राज्यांमध्ये 6 महिन्यांसाठी हा कायदा वाढवण्यात आलेला आहे। मेघयान 24 चे आयोजन कोठे करण्यात आले? तर दक्षिण नौदल कमांड या ठिकाणी आयोजन करण्यात आले मेघयान 24 चे। एज्युकेशन रिफॉर्म हे ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे? तर गुजरात या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेले आहे एज्युकेशन रिफॉर्म हे ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म। टाटाने अलीकडेच EV चार्जिंग स्टेशनसाठी कोणाशी भागीदारी केली आहे? तर HPCL म्हणजेच हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड सोबत। दरवर्षी राजस्थान राज्याचा स्थापना दिवस कधी साजरा केला जातो? तर 30 मार्च रोजी साजरा केला जातो राजस्थान राज्याचा स्थापना दिवस। विक्रम-1 रॉकेटच्या दुसऱ्या टप्प्याची यशस्वी चाचणी कोणी केली? तर स्कायरूट एरोस्पेस या संस्थेने केलेली आहे विक्रम-1 रॉकेटच्या दुसऱ्या टप्प्याची यशस्वी चाचणी। नुकतेच कोणत्या राज्यातील माताबारी पेरा आणि पाचरा यांना GI टॅग मिळाला आहे? तर त्रिपुरा या राज्यातील ही 2 उत्पादने आहेत। आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या नवीन FIH ॲथलीट्स समितीचे सह अध्यक्ष म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आले आहे? तर PR श्रीजेश आणि कॅमिला कॅरम यांना नियुक्त करण्यात आलेले आहे FIH ॲथलीट्स समितीचे सहअध्यक्ष म्हणून। PR श्रीजेश हे भारताचे आहेत तर कॅमिला कॅरम या चिलीचे आहेत। अलीकडेच FICCI म्हणजेच फिक्की महिला संघटनेच्या 41व्या अध्यक्षा कोण झाले आहेत? तर जयश्री दास वर्मा या झालेल्या आहेत फिक्की महिला संघटनेच्या 41व्या अध्यक्षा। AI सुपर कॉम्प्युटर स्टारगेट कोणाद्वारे विकसित केला जाईल? तर मायक्रोसॉफ्ट आणि OpenAI या 2 कंपन्या किंवा या 2 संस्था विकसित करणार आहेत AI सुपर कॉम्प्युटर स्टारगेट। दुबईतील मादाम तुसाद येथे मेनाचा पुतळा बसवण्यात आलेला दक्षिण भारतातील पहिला अभिनेता कोण ठरला आहे? तर अल्लू अर्जुन हा ठरलेला आहे दक्षिण भारतातील पहिला अभिनेता
ज्याचा दुबईतील मादाम तुसाद येथे मेणाचा पुतळा बसवण्यात आलेला आहे. भारत राष्ट्रीय सागरी सप्ताह 2024 कधी साजरा करत आहे? तर 29 मार्च ते 5 एप्रिल. सार्वजनिक खरेदीसाठी जगातील तिसरा सर्वात मोठा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म कोणता बनला आहे? तर गव्हर्नमेंट ई मार्केट पोर्टल हे सार्वजनिक खरेदीसाठी जगातील तिसरा सर्वात मोठा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म बनला आहे. नेक्स्ट आहे 6व्या हॉकी इंडिया अवॉर्ड्स 2024 मध्ये वर्षातील सर्वोत्तम पुरुष खेळाडू म्हणून कोणाला निवडण्यात आले आहे? तर हार्दिक सिंग याची निवड झालेली आहे वर्षातील सर्वोत्तम पुरुष खेळाडू म्हणून. अलीकडेच कोणत्या संस्थेने 6वी शास्त्र रॅपिड फायर रेटेड बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन केले होते? तर IIT मद्रासने केले होते. 150 आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामने खेळणारा एकमेव भारतीय फुटबॉलपटू कोण ठरला आहे? तर सुनील छेत्री हा खेळाडू ठरलेला आहे 150 आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामने खेळणारा एकमेव भारतीय फुटबॉलपटू. बाजरीचे आंतरराष्ट्रीय वर्ष 2023चा समारोप समारंभ कोठे आयोजित करण्यात आला? तर इटली येथील रोम या ठिकाणी आयोजित करण्यात आला बाजरीचे आंतरराष्ट्रीय वर्ष 2023चा समारोप समारंभ. वायुमंडलीय आणि अंतराळ पर्यावरण निरीक्षणासाठी युनाई-302 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण कोणत्या देशाने केले? तर चीन या देशाने केलेले आहे. उत्तराखंड 4 वाघ कोणत्या राज्यात स्थलांतरित करणार आहे? तर राजस्थान येथे पाठवणार आहे 4 वाघ. दरवर्षी 1 एप्रिल रोजी उत्कल दिवस कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर ओडिशा या राज्यामध्ये साजरा केला जातो 1 एप्रिल रोजी उत्कल दिवस. अलीकडेच भारतीय नौदलाने कोणत्या मोहिमेअंतर्गत इराणी जहाज AI कांबर वाचवले आहे? तर ऑपरेशन संकल्पांतर्गत वाचवलेले आहे. नेक्स्ट आहे भारतातील पहिला AI आधारित चित्रपट कोणता आहे? तर इराह हा चित्रपट आहे भारतातील पहिला AI आधारित चित्रपट. ENBA जीवन गौरव पुरस्कार 2023 कोणाला देण्यात आला आहे? तर विनीत जैन यांना देण्यात आलेला आहे ENBA जीवन गौरव पुरस्कार 2023. तर बघा ENBAचा लॉंग फॉर्म काय होतो? एक्सचेंज फॉर मीडिया न्यूज ब्रॉडकास्टिंग अवॉर्ड्स. मियामी ओपन 2024 पुरुष दुहेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर रोहन बोपन्ना आणि मॅथ्यू एबडॉन यांनी जिंकलेले आहे. तर रोहन बोपन्ना हे विजेतेपद जिंकणारा सर्वात ज्येष्ठ खेळाडू ठरलेला आहे किंवा वयस्कर खेळाडू ठरलेला आहे. गगनशक्ती 2024 या सरावाचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? तर राजस्थान या राज्यामध्ये करण्यात आलेले आहे गगनशक्ती 2024 या सरावाचे आयोजन. तर गगनशक्ती 2024 हा सराव भारतातील सर्वात मोठा शक्ती सराव आहे. नेक्स्ट आहे संस्कृत संशोधन आणि शिक्षणाला चालना देण्यासाठी कोणत्या देशाने भारताशी सहमती दर्शवली आहे? तर नेपाळ या देशाने सहमती दर्शवलेली आहे संस्कृत संशोधन आणि शिक्षणाला चालना देण्यासाठी. अदानी टोटल एनर्जी बायोमास लिमिटेडने भारतातील सर्वात मोठा कृषी कचरा आधारित बायो CNG प्लांट कोणत्या राज्यात सुरू केला आहे? तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे भारतातील सर्वात मोठा कृषी कचरा आधारित बायो CNG प्लांट. नेक्स्ट आहे T20 क्रिकेटमध्ये 7000 धावा करणारा पहिला भारतीय यष्टिरक्षक कोण बनला आहे? तर MS धोनी. नेक्स्ट आहे 2024 मध्ये RBIचा कितवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला? तर 90वा वर्धापन दिन साजरा करण्यात आलेला आहे. 1 एप्रिल 1935 रोजी RBIची स्थापना करण्यात आली होती. अलीकडेच युनेस्कोने किती साइट्स ग्लोबल जिओपार्क नेटवर्कमध्ये समाविष्ट केले आहेत? तर 18 केलेले आहेत. BWF जागतिक क्रमवारीत 10 आठवडे जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर राहणारी पहिली भारतीय जोडी कोण बनली आहे? तर सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी. केसांचा भेदभाव रोखण्यासाठी विधेयक मंजूर करणारा पहिला देश कोणता असणार आहे? तर फ्रान्स हा देश असणार आहे केसांचा भेदभाव रोखण्यासाठी विधेयक मंजूर करणारा पहिला देश. नेक्स्ट आहे 2022-23 मध्ये कोणत्या राज्यात सर्वाधिक बालविवाह थांबवले गेले? तर बिहार या राज्यामध्ये सर्वाधिक बालविवाह थांबवले गेले 2022-23 या कालावधीमध्ये. कांगोच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
तर जुडिथ सुमिनवा तुलुका यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे कांगोच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून. अलीकडेच ॲक्सिस कॅपिटलने नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर अतुल मेहरा यांची नियुक्ती केलेली आहे. रिन्युएबल एनर्जी फायनान्सिंग श्रेणीमध्ये स्कॉच ESG पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर REC लिमिटेडला देण्यात आलेला आहे स्कॉच ESG पुरस्कार 2024. पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी पात्र ठरलेली एकमेव भारतीय वेटलिफ्टर कोण ठरली आहे? तर बघा मीराबाई चानू ही ठरलेली आहे पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी पात्र ठरलेली एकमेव भारतीय वेटलिफ्टर. नुकताच प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो PIBच्या प्रधान महासंचालक पदाचा कार्यभार कोणी स्वीकारला आहे? तर शेफाली शरण यांनी स्वीकारलेला आहे PIBच्या प्रधान महासंचालक पदाचा कार्यभार. 56व्या राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप 2023-24 मध्ये महिला आणि पुरुषांचे विजेतेपद कोणी जिंकले? तर महाराष्ट्राच्या टीमने जिंकलेले आहे. नेक्स्ट आहे नुकताच भारताचा अव्वल क्रमांकाचा बुद्धिबळपटू कोण बनला आहे? तर अर्जुन एरेगेसी बनलेला आहे भारताचा अव्वल क्रमांकाचा बुद्धिबळपटू. तर तो जागतिक स्तरावरती 9व्या क्रमांकावरती आहे आणि भारताचा 2 नंबरचा बुद्धिबळपटू ठरलेला आहे विश्वनाथन आनंद. नेक्स्ट आहे अलीकडेच उत्तर प्रदेशातील किती उत्पादनांना GI टॅग प्रदान करण्यात आला आहे? तर 15 उत्पादनांना GI टॅग प्रदान करण्यात आलेला आहे उत्तर प्रदेशातील. तर उत्तर प्रदेश हे आता भारतातील GI टॅग असणारे देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य ठरलेले आहे. नेक्स्ट आहे इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल इंजिनियर्स विभागाचे 33वे महासंचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला? तर लेफ्टनंट जनरल JS सिडाना यांनी स्वीकारलेला आहे. नुकतेच अब्देल फताह अल सिसी यांनी कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली? तर इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतलेली आहे अब्देल फताह अल सिसी यांनी. नुकताच असोचेमचे अध्यक्ष म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर संजय नायर यांनी पदभार स्वीकारलेला आहे असोचेमचे नवीन अध्यक्ष म्हणून. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्सने 1 एप्रिल 2024 रोजी कोडाईकनाल सौर वेधशाळेचा कितवा वर्धापन दिन साजरा केला? तर 125वा वर्धापन दिन साजरा केलेला आहे. तर कोडाईकनाल सौर वेधशाळा ही तामिळनाडू या राज्यामध्ये आहे. अलीकडेच ट्रॅक्टर व्यवसाय बंद करण्याचा निर्णय कोणत्या कंपनीने घेतला आहे? तर फोर्स मोटर्स या कंपनीने घेतलेला आहे ट्रॅक्टर व्यवसाय बंद करण्याचा निर्णय. अलीकडेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने कोणत्या देशाला 2 डॉर्नियर 228 विमाने सुपूर्द केली आहेत? तर गयाना या देशाला दिलेली आहेत. अलीकडेच कोणत्या देशाच्या संविधानात ऐतिहासिक सुधारणा करण्यात आल्या आहेत? तर सोमालिया या देशाच्या संविधानात ऐतिहासिक सुधारणा करण्यात आल्या आहेत. IPL 2024 मध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम कोणत्या गोलंदाजाने केला? तर मयंक यादव यांनी केलेला आहे सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम. अलीकडेच कोणत्या देशाने G20 द्वितीय रोजगार कार्यगट बैठक आयोजित केली होती? तर ब्राझील या देशाने आयोजित केली होती. अलीकडे चर्चेत असलेले कच्छथीव बेट हे भारत आणि कोणत्या देशादरम्यान आहे? तर भारत आणि श्रीलंका या देशादरम्यान आहे कच्छथीव बेट. लोकसभा निवडणुकीत तरुणांना मतदान करण्यास प्रवृत्त करण्यासाठी निवडणूक आयोगाने कोणाची नियुक्ती केली आहे? तर बघा आयुष्मान खुराना या अभिनेत्याची निवड केलेली आहे. आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग फेडरेशन विश्वचषक 2024 मध्ये बिंदिया राणी देवीने कोणते पदक जिंकले आहे? तर कांस्य पदक जिंकलेले आहे. सशस्त्र दलांद्वारे भारतातील पहिले ट्राय सर्व्हिस कॉमन डिफेन्स स्टेशन कोठे बनवण्यात येणार आहे? तर महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी बनवण्यात येणार आहे सशस्त्र दलांद्वारे भारतातील पहिले ट्राय सर्व्हिस कॉमन डिफेन्स स्टेशन. नुकतेच माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग कोणत्या सभागृहातून निवृत्त झाले आहेत? तर राज्यसभा या सभागृहातून निवृत्त झालेले आहेत माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग. तर त्यांनी 33 वर्ष राज्यसभेवरती खासदार म्हणून कार्य केलेले आहे. तर ते 6 वेळा राज्यसभेवरती निवडून आलेले आहेत. नेक्स्ट आहे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन सुरक्षा परिषदेची 19वी वार्षिक बैठक कोठे आयोजित करण्यात आली? तर कझाकस्तान येथील अस्ताना या ठिकाणी आयोजित करण्यात आली.
कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी कृत्रिम सूर्यामध्ये 48 सेकंदांसाठी 100 दशलक्ष अंश सेल्सिअस तापमान राखले आहे? तर दक्षिण कोरिया या देशाच्या शास्त्रज्ञांनी. अलीकडेच जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती जुआन विसेंट पेरेज मोरा यांचे निधन झाले, ते कोणत्या देशाचे होते? तर व्हेनेझुएला या देशांचे होते ते. तर त्यांचे 114व्या वयाच्या वर्षी त्यांचे निधन झालेले आहे, 114व्या वर्षी. बेकायदेशीर कर्ज देणाऱ्या ॲप्सवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणी डिजिटल इंडिया ट्रस्ट एजन्सीची स्थापना केली आहे? तर RBIने स्थापना केलेली आहे डिजिटल इंडिया ट्रस्ट एजन्सीची. तर कशासाठी? तर बेकायदेशीर कर्ज देणाऱ्या ॲप्सवर नियंत्रण ठेवण्यासाठी. कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कोण बनले आहेत? तर संतोष कुमार झा हे बनलेले आहेत कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पहिली स्वदेशी कार टी सेल थेरपी कोठे सुरू केली आहे? तर IIT बॉम्बे या ठिकाणी सुरू केलेली आहे. तर ही कशा संदर्भात आहे? तर क्षयरोग संबंधात आहे ही. कोणत्या राज्याच्या मोपा विमानतळावर डिजी यात्रा प्रणाली सुरू करण्यात आली आहे? तर गोवा या राज्याच्या मोपा विमानतळावर सुरू करण्यात आलेली आहे डिजी यात्रा प्रणाली. तर डिजी यात्रा प्रणाली सुरू करणारे हे विमानतळ 14वे विमानतळ ठरले आहे. दरवर्षी आंतरराष्ट्रीय खान जागरूकता दिवस कधी पाळला जातो? तर 4 एप्रिल रोजी पाळला जातो आंतरराष्ट्रीय खान जागरूकता दिवस. तर 2024 ची थीम आहे प्राण्यांचे संरक्षण, शांतता निर्माण करणे. अलीकडेच कोणत्या राज्यातील सार्थेबारी मेटल क्राफ्टला GI टॅग देण्यात आला आहे? तर आसाम या राज्याचा आहे तो प्रोडक्ट. प्रतिष्ठित राष्ट्रीय प्रसिद्धी पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आला आहे? तर बघा डॉक्टर कार्तिक कोमोरी यांना देण्यात आलेला आहे प्रतिष्ठित राष्ट्रीय प्रसिद्धी पुरस्कार 2024. अलीकडेच कोणत्या देशात 7.2 रिश्टर स्केलचा भूकंप झाला आहे? तर तैवान या देशामध्ये झालेला आहे 7.2 रिश्टर स्केलचा भूकंप. तर या 25 वर्षांमध्ये झालेला हा सर्वात मोठा भूकंप आहे. कोणत्या मंत्रालयाने अलीकडेच माय CGHS iOS ॲप लॉन्च केले आहे? तर आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये भारताची संरक्षण निर्यात किती वाढली आहे? तर 21,083 कोटी रुपयांनी वाढलेली आहे भारताची संरक्षण निर्यात. दरवर्षी राष्ट्रीय सागरी दिन कधी साजरा केला जातो? तर 5 एप्रिल रोजी साजरा केला जातो राष्ट्रीय सागरी दिन. कोरोना व्हायरससाठी जागतिक नेटवर्क कोविनेट कोणी लॉन्च केले आहे? तर जागतिक आरोग्य संघटनेने लॉन्च केलेले आहे कोविनेट. नेक्स्ट आहे टाटा इंटरनॅशनलने नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर बघा राजीव सिंगल यांची नियुक्ती केलेली आहे टाटा इंटरनॅशनलने नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून. नेक्स्ट अलीकडेच एक वाहन एक फास्टॅग नियम कोणी सुरू केला आहे? तर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सुरू केलेला आहे एक वाहन एक फास्टॅग नियम. जागतिक बँकेने 2024-25 साठी भारताचा आर्थिक विकास दर किती टक्के वाढेल असा अंदाज व्यक्त केला आहे? तर 6.6%. T20 क्रिकेटमध्ये 300 बाद विक्रम करणारा पहिला यष्टिरक्षक कोण बनला आहे? तर MS धोनी. फेडरेशन ऑफ इंडियन मायक्रो अँड स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेसचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर संदीप जैन यांची निवड करण्यात आलेली आहे. एप्रिल 2024 मध्ये RBIने सलग 7व्यांदा रेपो दर कोणत्या दराने कायम ठेवला आहे? तर 6.50%. जागतिक बँकेच्या आर्थिक सल्लागार समितीचे सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर राकेश मोहन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे जागतिक बँकेच्या आर्थिक सल्लागार समितीचे सदस्य म्हणून. तक्रार निवारण प्रणालीची अपग्रेड केलेली आवृत्ती स्कोअर 2.0 कोणी सुरू केली आहे? तर सेबीने सुरू केलेली आहे. सेबीचा लॉंग फॉर्म काय होतं बघा सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने यंग ग्लोबल लीडर्स कम्युनिटी द क्लास ऑफ 2024 मध्ये किती भारतीयांचा समावेश केला आहे? तर 5 भारतीयांचा समावेश केलेला आहे. हे 5 व्यक्ती कोण आहेत बघा भूमी पेडणेकर, अद्वैत नायर, अर्जुन भरतिया, प्रिया अग्रवाल हेबर, शरद विवेक सागर.
अलीकडेच DRDOद्वारे कोणत्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली? तर अग्नि प्राइम या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. कोणत्या देशाच्या संशोधन केंद्राने जगातील सर्वात शक्तिशाली लेझर सक्रिय केले आहे? तर रोमानिया या देशाच्या संशोधन केंद्राने जगातील सर्वात शक्तिशाली लेझर सक्रिय केले आहे. कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व योगदानासाठी CIDC विश्वकर्मा पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर SJVN लिमिटेडला देण्यात आलेला आहे. दिल्लीतील वन संरक्षणाशी संबंधित समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर न्यायमूर्ती नजमी वजिरी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे दिल्लीतील वन संरक्षणाशी संबंधित समितीच्या अध्यक्षपदी. भारत सरकार देशातील युरियाची आयात कधीपर्यंत बंद करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे? तर 2025 पर्यंत देशातील युरियाची आयात बंद करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे भारत सरकारने. मालवाहतुकीच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे बंदर कोणते ठरले आहे? तर ओडिशा राज्यातील पारादीप बंदर ठरलेले आहे मालवाहतुकीच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे बंदर. जगातील सर्वात शक्तिशाली MRI स्कॅनरमध्ये कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी मेंदूचे स्कॅनिंग केले आहे? तर फ्रान्स या देशाच्या शास्त्रज्ञांनी केलेले आहे. अलीकडेच कोणत्या देशाने 2026च्या राष्ट्रकुल खेळाचे आयोजन करण्यास नकार दिला आहे? तर सिंगापूर या देशाने दिलेला आहे. कोणत्या राज्यात 5200 वर्षे जुनी हडप्पा वसाहत सापडली आहे? तर गुजरात राज्यातील कच्छ या ठिकाणी सापडलेली आहे 5200 वर्षे जुनी हडप्पा वसाहत. 10,000 मेगावॅट अक्षय ऊर्जा क्षमता असलेली पहिली भारतीय कंपनी कोणती ठरली आहे? तर अदानी ग्रीन एनर्जी ही कंपनी ठरलेली आहे 10,000 मेगावॅट अक्षय ऊर्जा क्षमता असलेली पहिली भारतीय कंपनी. व्हाईस ॲडमिरल मार्क हॅमर हे कोणत्या देशाच्या नौदलाचे प्रमुख आहेत जे भारत दौऱ्यावर आले आहेत? तर ऑस्ट्रेलिया या देशाचे ते नौदल प्रमुख आहेत. CCI स्नूकर क्लासिक 2024चे विजेतेपद कोणी जिंकले? तर पंकज अडवाणी यांनी जिंकलेले आहे CCI स्नूकर क्लासिक 2024चे विजेतेपद. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 1 ते 7 मार्च या आठवड्यातील महत्त्वाचे चालू घडामोडींचे प्रश्न पाहिले. तर यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.